हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार. आपण बघत आहोत मॅजिक बुकमधील प्रॅक्टिस, म्हणजे जादू बुक या रॉन्डा बर्न लेखक आहेत. ह्या बुकमधील आपण मॅजिक प्रॅक्टिस बघत आहोत. तर आजपर्यंत आपण 8 दिवस बघितले आणि हा 3 दिवसाचे सुरुवातीचे जे टास्क होते ते एव्हरीडे आपण करतच आहोत. तर 3 दिवसाचे टास्क कोणते जे एव्हरीडे आपल्याला करायचे आहेत ते म्हणजे 10 ग्रॅटिट्यूड एव्हरीडे लिहायचं आहे. मॅजिक स्टोनचा वापर आपल्याला एव्हरीडे करायचा. रात्री झोपताना दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी त्या स्टोनला सांगून आपण झोपत आहोत. देन डे 3ची प्रॅक्टिससुद्धा आपले नातेसंबंध आहे त्यांना जे 3 नाते निवडून आपण ग्रॅटिट्यूड देत आहोत तर ते सुद्धा करायचं आहे, राईट. म्हणजेच हे 3 दिवसाची प्रॅक्टिस जे आहे ते लास्ट डेपर्यंत आपल्याला करायचंच आहे. याला कुठलंही ब्रेक द्यायचं नाही आहे. म्हणजेच हे 3 दिवसाची प्रॅक्टिस आपल्याला डेली रुटीनमध्ये करायचं आहे आणि देन आपल्याला नवीन नवीन दिवसाचे जे काही टास्क आहेत ते सोबत करत जायचे आहेत. ओके, तर हे इतकं ग्रॅटिट्यूडचं मॅजिक आहे की आपला लाईफ 360 डिग्री चेंज होत असतं, राईट. तर आज आपण बघत आहोत 9वा दिवस. 9व्या दिवसामध्ये आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे पैशाचे लोहचुंबक. तर इथे सांगितलं आहे केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य हे समृद्ध होत असतं. मी टास्क सांगण्या अगोदर ह्या प्रकरणामधील जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते तुम्हाला सांगत असते, जेणेकरून आपल्याला टास्क करताना म्हणजेच जे काही टास्क आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या समजून आपण ते इम्प्लिमेंट करू शकू आपल्या आयुष्यामध्ये आणि आपलं आयुष्य त्याच्याने चेंज करू शकू. यासाठी आपण हे प्रकरणामध्ये जे काही पॉईंट्स दिलेले असतात तर ते आपण अगोदर बघतो आणि देन टास्क सांगत असतो. तर आपल्याला त्या पद्धतीने करता येत असतं, इझी जात असतं समजण्यासाठी. ओके, तर आपण काही जे पैशाचे लोहचुंबक इथे सांगितलं आहे. 9वा दिवस जो आहे, 9वा दिवस टास्क तर समोर सांगणार आहे, पण यामध्ये जे काही माहिती आहे, जे काही इम्पॉर्टन्स आहे ते पॉईंट्स मी तुम्हाला सांगते, जेणेकरून आपलं टास्क करण्यासाठी इझी जाईल. ओके, तर इथे तुमचे आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे. म्हणजेच बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी पैसा असेल, नातेसंबंध असेल, हेल्थ असेल, करिअर असेल, जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो ते म्हणजे समृद्ध, आणि जेव्हा आपण कंप्लेंट्स करतो, तक्रार करतो, म्हणजे ती आहे गरिबी. तर हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे. तर हा सुवर्ण नियम आपल्याला समजून घ्यायलाच हवा. तर एकच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण कृतज्ञता देतो म्हणजे धन्यवाद मानतो तेव्हा आपण समृद्धीकडे जातो, आणि जेव्हा आपण कंप्लेंट्स करत जातो तर आपण गरिबीकडे येतो. म्हणून म्हटलं जाते की कृतज्ञता करा, की जे आहे आपल्याकडे त्यासाठी कृतज्ञता माना, तर त्या गोष्टी आपल्याकडे भरभरून जे काही आहे त्यासाठी कृतज्ञता माना परत येईल. जर आपण कंप्लेंट्स करत आहोत तर ज्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्यासुद्धा युनिवर्स आपल्याकडून काढून घेत असतं. हे तुम्ही समाजामध्ये कित्येक अशा जागी बघितले असणार की एखादी श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याला एखाद्या वेळेस गर्व येऊन जातो आणि तो अचानकरित्या खाली येतो आणि तुम्ही म्हणतो की काय हा श्रीमंत माणूस होता आणि अचानक गरिबीकडे कसा काय आला असेल, तर तो समृद्धीकडे न जाता परत गरिबीकडे येतो. तर का होत असते? कारण त्याला गर्वाने खाल्लेले असते. ओके, म्हणजेच त्याने कृतज्ञता ठेवतच नाही. आहे ना माझ्याकडे, मी कशाला कृतज्ञता करू, कोणाला खाली दाखवणे म्हणजेच तक्रार करणे, तर तो गरिबीकडे जातो आणि जो कृतज्ञता मानतो तो समृद्धीकडे जातो. हा सुवर्ण नियम आहे आयुष्याचा, तो आपल्या जीवनात इम्प्लिमेंट करायचा आहे. ओके, त्यानंतर आहे लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. तुम्ही करत आहात का? तर ते लिहून काढा का करत आहात आणि त्याला रिप्लेसमेंट करा पॉझिटिव्ह वाक्यामध्ये आणि कृतज्ञता फील करा. लहानपणापासून घ्या, तुम्ही जे शिक्षण घेतले, जे तुम्ही लहानपणापासूनचं शिक्षण घेतले, तुमच्या आरोग्यावर खर्च झाला, खाण्यापिण्यावर झाला, तुमच्या कपड्या लत्यावर झाला, तुमच्या हर एक छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्या पैशानेच आल्या ना. तर मग तक्रार कशाला? अबंडन्स माइंड सेटनी राहायचं आहे आपल्याला. ओके, तर लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. आजच्या दादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेमध्ये बदलणार आहे. तर तुम्हाला जे काही तक्रार आहे किंवा कंप्लेंट्स आहे त्याला रिप्लेसमेंट करा, पॉझिटिव्ह वाक्य बनवा. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत की
पैशासाठी तक्रार करत असतात. तर का करत असतात? आपल्याकडे तर आहे, पण आपला माइंडसेट असा झाला आहे की नाही आहे माझ्याकडे पैसे, माझ्याकडे तर हेच नाही आहे. पण तुमच्याकडे जे आहे ते तर पैशानेच आलं आहे. तुम्ही एका घरात आहात ते पैशानेच आलं आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर ब्रश करता ते पैशानेच आलं आहे. चाय पिता ते सुद्धा पैशानेच आलं आहे. ज्या गॅस सिलेंडरवर तुम्ही बनवता पैशानेच आलं आहे. एव्हरीथिंग पैशानेच आलेलं आहे. तेव्हाच कुठे तुम्ही सर्व जो म्हणजे जे जेवण करतात, पाणी पित आहात, सर्व काही ते पैशाने आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की पैशासाठी पाण्यासाठी कुठे देतो? तर आपण जे नळाचं बिल भरतो तर ते कुठून ना कुठून पाणी येत आहे ना, त्याचं बिल आपण देत आहोत ना. तर त्याच पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट घेत आहोत. कपडे आज परिधान केलेले आहे ते तरी पैशानेच आले आहे. आपण ब्रश करत आहोत तर त्या दुकानदाराला पैसे आपण दिलेला आहे. तर तक्रार करायची नाही आहे. अबंडन्स माइंडसेटने राहायचं आहे, कृतज्ञतेमध्ये राहायचं आहे. ओके. तर आपण आता बघत आहोत, तुम्ही जर गॅस आणि विजेचे बिल भरत असाल तर त्यामुळे किती गरम किती थंड तापमानाचा तुम्हाला उपयोग घेता येतो याचा विचार करा. गरम पाण्याचा शॉवर तुम्ही घेऊ शकता. फोन आणि इंटरनेटसाठी बिल देत असाल तर सेवा सुविधा नसत्या तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठमोठी अंतरे पार करून जाण्याचं तुमचं आयुष्य किती अवघड झालं असतं याची कल्पना जरा करून बघा. फोनमुळे कुटुंबियांशी मित्रांशी कितीतरी वेळा तुम्हाला संपर्क साधता येतो. इंटरनेटमुळे कोणतीही माहिती क्षणात तुम्हाला मिळवता येते. तर त्यासाठी आपल्याला रिचार्ज करावा लागतो. ते पैशानेच होत आहे, तेव्हाच ह्या सुविधा आपल्याला मिळत आहे. तर यासाठी आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे. राईट. तुम्ही ईमेल पाठवू शकता. ईमेल पाठवू आणि घेऊ शकता. या महत्त्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या हाताच्या बोटांवर असतात. म्हणूनच तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता राहायला हवे. ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यासाठी आधी पैसे न भरताही तुम्हाला पुरवतात त्यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता ही व्यक्त करावीच लागते. तर आज तुम्हाला पैशासाठी काय काय तुम्ही करत आहात त्यासाठी भरपूर कृतज्ञता लिहून काढायची आहे आणि मोठ्याने वाचायचं सुद्धा आहे. मी टास्क तर सांगणार आहे पण एक्स्ट्रा हे सांगत आहे की त्यामुळे आपला माइंडसेट जो आहे तो चेंज होत असते की आपल्याकडे हे आहे, आपल्याकडे आहे, हो भरपूर आहे. तुमच्याकडे काही मनी जरी असतील पैसे असतील तर त्यासाठी एक एक रुपयासाठी थँक्यू द्यायचं आहे की तुमच्याकडे ते परत 10x होऊन येणार. राईट. त्यानंतर आहे की जेव्हा आपण लाईट बिल भरत असतो तर त्यावर आपल्याला लिहायचं आहे की पैशासाठी मी आभारी आहे. जेव्हा तुम्ही पैसे भरता तर ते बिलसुद्धा तुम्ही पैशानेच भरता तर त्यावर बिलांवर लिहायचं आहे पैशासाठी मी आभारी आहे. आणि जर बिल नाही जरी भरले आणि भरायचे आहे तर त्यावर सुद्धा आपण आभारी आहे असं लिहू शकतो. राईट. आता तुम्हालाही आता तेच करायचं आहे. सध्या तुम्ही न भरलेलं कोणतेही बिल घ्यायचं आहे. नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशासाठी कृतज्ञ आहे असं लिहा. जे बिल भरले नाही आहेत आणि तुम्हाला भरायचे आहे आणि सध्या पैसे नाही आहेत पण भरायचे आहेत तर त्यावर लिहायचं आहे. एका कोणत्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला पेजच्या जे लाईट बिल असतं किंवा कशाचंही बिल असलं आणि तुम्हाला भरायचं आहे त्यासाठी तर त्यावर लिहायचं पैशासाठी मी कृतज्ञ आहे असं लिहायचं आहे. भलेही तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असोत वा नसोत पण तुम्हाला ही कृती करायचीच आहे. तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहाल तर ते आपोआप तुमच्याकडे पैसे कुठून ना कुठून अरेंजमेंट होऊन येतील आणि तुम्ही ते बिलसुद्धा भराल. ओके. तर त्यानंतर जर बहुतेक बिलं ऑनलाईन येत असली आणि तुम्ही ते ऑनलाईन भरत असाल तरी तुम्ही ते बिल ईमेलने तुमच्या खात्यावर पासवर्ड करा. म्हणजेच त्यावर पासवर्ड टाकायचा आहे आणि ठळक अक्षरात त्यामध्ये पासवर्ड म्हणून लिहायचं आहे पैशासाठी मी आभारी आहे. ह्या पद्धतीने. त्यानंतर आधी भरलेली 10 बिले शोधा आणि त्या प्रत्येक भरलेल्या बिलावर बिल भरले त्याबद्दल मी आभारी आहे असे जादूचे शब्द लिहा. आणि आपल्याला डेली रुटीनमध्ये जी सवय लावून घ्यायची आहे ते सुद्धा यामध्ये सांगत आहे मी. आजपासून तुम्ही स्वतःला नियमितपणे सवय लावून घ्या की जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा कोणती चांगली सेवा आणि या बिलामुळे तुम्हाला मिळाली याचा क्षणभर विचार करा. तुम्ही जे बिल भरता तर त्यासाठी कुठली सेवा मिळाली तुम्हाला. इलेक्ट्रिसिटी वापरलात, नेटसाठी नेटवर्क मिळालं. राईट. प्रत्येक गोष्ट जसं फॅन यूज करू शकले, लाईट यूज करू शकले, प्रत्येक जे काही तुम्ही बिलामुळे तुम्हाला ती सेवा मिळाली आहे ते
तुम्ही क्षणभर विचार करा आणि ते लिहून काढा. बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले, आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तर कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करा आणि पैशासाठी मी आभारी आहे असं लिहा. हे लिहिताना जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे ऑलरेडीच आहेत आणि म्हणूनच तुम्ही आभार मानत आहात अशी भावना आपल्या मनामध्ये ठेवून व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्यानंतर बिलासाठी तुम्ही जे पैसे भरलेत त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगली तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी मिळते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा आहे असं समजा. ओके, तर मी अगोदरच म्हटलं की जेव्हा तुम्ही पैशाबद्दल म्हणजेच ग्रॅटिट्यूड व्यक्त करता तर तुमच्याकडे जितकं काही आहे त्यापेक्षाही अधिक तुम्हाला युनिवर्स दिलं जाईल आणि तुमच्याकडे ऑलरेडी इतके मनी आहेत पण तुम्ही कधीच त्याला थँक्यू म्हणत नाही आहात, नाही तुम्ही त्याला कधी कृतज्ञता मानत आहात आणि पैशाबद्दल निगेटिव्ह बिलीव्स पाडून ठेवलेले आहात, माइंडसेट चेंज करून ठेवलेले आहेत, निगेटिव्ह वाक्य तुम्ही बोलत आहात पैशाबद्दल, तर तुमच्याकडे जे काही पैसे आहेत ते सुद्धा युनिवर्स घेतल्या जाते. जे की मी उदाहरण तुम्हाला सुरुवातीलाच दिलं की समाजामध्ये असे कित्येक व्यक्ती बघायला मिळतात की त्यांनी ना कधी ग्रॅटिट्यूड किंवा ना कधी त्या पैशाला व्यवस्थित ठेवलं, ना रिस्पेक्ट दिली, ना व्हॅल्यू दिली, तर त्या लोकांकडून जे काही संपत्ती होती, समृद्धी होती ती काढून घेतल्या जात होती आणि ते गरिबीकडे निघून आले. आणि जे लोक थोडंफार का असेना त्यांनी कृतज्ञता फील केली तर त्यांच्याकडे परत परत ते 10x होऊन येत गेलं. म्हणून इथे सांगितलं आहे सुरुवातीलाच मी व्हिडिओचं सांगितलं की जो थॉट आहे तुमचं आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो, पैसा असो, कृतज्ञता ही करायलाच लागते. कृतज्ञता जर तुम्ही व्यक्त केली तर तुम्ही समृद्धीच्या मार्गाकडे जाल, म्हणजे समृद्ध व्हाल, श्रीमंतीकडे जाल. जर तुम्ही तक्रारच करत राहिले तर गरिबीकडे याल आणि जे काही आहे ते सुद्धा काढून घेतल्या जाईल. म्हणून कृतज्ञता व्यक्त करत राहा. जे नसेलही ते आपल्याला मिळत जाते आणि 10x पद्धतीने येत असते. आणि जे कृतज्ञता बिलकुलच करत नाही आणि तक्रार करतात तर ते गरिबीकडे येतात. ओके, हा नियम समजला. हा सुवर्ण नियम आपल्या आयुष्यामध्ये नेहमीसाठी एक थॉट बनवून आपल्या माइंडमध्ये फिट करायचा आहे जेणेकरून आयुष्यभर आपल्याला ते कामी येईल. राईट, आता आपण बघणार आहोत जादूची कृती क्रमांक 9, म्हणजे आजचा डे 9 आहे. आजचा टास्क आज आपण आता बघत आहोत. टास्क आहे पैशाचे लोहचुंबक. आपल्याला 3 दिवसाची प्रॅक्टिस सांगितली होती, तीच इथे आहे की तुमच्या वरदानांची मोजदाद करा, 10 वरदानांची एक यादी बनवा, तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते म्हणजेच कारण लिहा आणि कृतज्ञता माना आणि का म्हणजेच तुम्हाला कृतज्ञता वाटते ते लिहून काढा आणि शेवटी लिहायचं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सध्याची कोणतीही न भरलेली बिले घ्या, कृतज्ञतेची जादूची शक्ती वापरा आणि बिलावर पैशासाठी मी आभारी आहे असं लिहा आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर आहे पूर्वी भरलेली 10 बिलं घ्यायची आहेत आणि त्या प्रत्येक बिलावर त्याच्या पुढे बाजूला कोपऱ्यात बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा आणि ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून खरोखर कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर आपल्याला तेच जे डे 2ची प्रॅक्टिस होती ती झोपी जाण्यापूर्वी आपला मॅजिक स्टोन हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली ते आठवा आणि त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता फील करायची आहे आणि जे नातेसंबंधाचं होतं ते सुद्धा राहील. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला डे 9चा टास्कसुद्धा कंप्लीट करायचा आहे आणि जे जे टास्क कंप्लीट केले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सुद्धा आहे. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्या शेअर करण्याने कुणाच्या तरी लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येऊन एक आशेचा किरण जागृत होऊन त्यांचा लाईफसुद्धा चेंज होईल. तर जे कोणी चॅनलवर नवीन असणार तर जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं, अप्रिशिएशन मिळत असतं. म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पॉझिटिव्ह भरभरून कमेंट करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.